बाजारातील शेटे मार्केटच्या खासगी मालकी हक्कात हस्तक्षेप करण्याचा अधिकार सराफ असोसिएशनला कुणी दिला, असा गंभीर सवाल सध्या उपस्थित केला जातोय। शेटे मार्केट धोक्याची घंटा पार्ट 6। सोलापूरकरांनो, एक सरळ साधा पण जिव्हारी लागणारा प्रश्न आज सराफ कट्टा शेटे मार्केटकडून उभा ठाकलाय। स्वतःला भाडेकरू म्हणवून घेऊन आणि न्यायालयात दावा टाकून कोणालाही धोकादायक इमारतीत राहण्याचा नैतिक परवाना मिळत नाही। कोर्टात केस आहे म्हणून जीव धोक्यात घालायचा आणि उद्या काही अनर्थ घडला तर आम्ही काय करू असं म्हणत हात झटकायचे, हा प्रकार नेमका किती दिवस चालणार? 100 वर्षांपूर्वीची ही शेटेवाड्याची इमारत सोलापूर महानगरपालिकेनं तिला स्पष्ट शब्दात अति धोकादायक घोषित केली आहे। सन 2005 पासून नोटिसांवर नोटिसा दिल्या जात आहेत, पण आजतागायत एक काडी देखील हल्ली नाही। महापालिकेच्या नोटिसा म्हणजे कचऱ्याची टोपली आहे का? इमारत कोसळली, जीवितहानी झाली, मालमत्तेचं नुकसान झालं तर वैयक्तिक जबाबदारी कोण घेणार? भाडेकरू, महापालिकेचे अधिकारी की दबाव टाकणाऱ्या संघटना? याच जागेतून सोलापूरची पहिली नगरपालिका केवळ 5 रुपयांच्या भाड्यानं चालायची। हा इतिहास आहे, पण इतिहासाचा अभिमान वेगळा आणि वर्तमानातील सुरक्षितता वेगळी। आपल्या महापालिकेला 100 वर्षांपूर्वीचे नाले, गटारीचे नकाशे सापडतात, पण 100 वर्षांची ही धोकादायक इमारत मात्र दिसत नाही। हे नागरिकांना खटकतंय। खरं तर ही शेटे कुटुंबियांची खाजगी मालमत्ता। मग सराफ असोसिएशनचा नेमका संबंध काय? खाजगी मालकी हक्कात हस्तक्षेप करण्याचा अधिकार सराफ असोसिएशनला कुणी दिला? असोसिएशनचे पदाधिकारी सिद्धाराम शिंगारे, सुधाकर शहाणे, अशोक शिरशी, सुनील शहाणे, सतीश तुळजापूरकर, मोहन मंद्रुपकर, वंदन निंबाळे, नरेश कंधारी हे सर्वजण लेखी वैयक्तिक हमी देणार आहेत का? 500 रुपयांच्या हमीपत्रावर महापालिका आयुक्त, शहर पोलीस आयुक्त आणि जागा मालक यांना लिहून देणार आहेत का की उद्या काही झालं तर संपूर्ण जबाबदारी आमची? फक्त हमीपत्र नव्हे, जर खरंच इमारत सुरक्षित वाटत असेल तर प्रत्येकी 20 लाख रुपये आपत्ती नुकसान सुरक्षा ठेव म्हणून महापालिकेकडे जमा करायला हे लोक तयार आहेत का? जीवित आणि सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षेसाठी आर्थिक जबाबदारी ते स्वीकारणार का? 50 रुपये भाडं जास्त आहे म्हणून स्टँडर्ड रेंट कायद्याखाली 10-20 रुपये देतो म्हणत कोर्टात जाणारे भाडेकरू नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोट्यवधींची हमी द्यायला तयार आहेत का? हा खरा प्रश्न आहे। सराफ बाजारातच अनेक भाडेकरूंना स्वतःची 3-4 दुकाने आहेत। मग पर्यायी व्यवस्था असताना याच धोकादायक इमारतीत राहण्याचा हट्ट का? केवळ नाहक त्रास देण्यासाठी की आणखी काही वेगळं संगनमत? सोलापूर महापालिका आणि पर्यायी सुविधा असलेले काही भाडेकरू यांच्यात संगनमत असल्याचा आरोपही कानावर येतोय। यात तथ्य किती हे चौकशीतूनच स्पष्ट होईल। सगळ्यात गंभीर बाब म्हणजे या धोकादायक इमारतीचं गांभीर्य कुणालाच नाही असं चित्र दिसतंय। ना महापालिका ठोस कारवाई करते, ना भाडेकरू हटतात, आणि मध्ये अडकला आहे तो या धोकादायक इमारतीखालून जीव मुठीत घेऊन ये-जा करणारा सामान्य सोलापूरकर, ज्याचा जीव सर्वात स्वस्त समजला जातो। लक्षात ठेवा, मानवी जीव स्वस्त नाही। केवळ आरोप, दबाव, आश्वासनं किंवा कोर्टातील तारखा यावर लोकांना धोकादायक इमारतीत ठेवणं अमान्य आहे। कायदा, सुरक्षितता आणि स्पष्ट जबाबदारी हाच एकमेव मार्ग आहे।
बाकी सगळं म्हणजे निव्वळ वेळ काढूपणा आणि तो उद्या जीवावरही बेतू शकतो. पुन्हा भेटूया पुढील भागात. मी पुणे ब्रह्मा राहणार पश्चिम वळपेठ सोलापूर. सरकट्टे येथील जाता येता माझं बंडेश्वर लिंगाला जात असतो. येता जाता पाहत असतो तिथं जीर्ण झालेल्या इमारती आहेत. शेटेवे मार्केट म्हणून ओळखलं जातं. त्या गोष्टी सदर निदर्शनास आल्यास मी एक दोघांना बोलल्यास ते म्हणले की मालकाचं आणि महापालिकेचं चाललेलं आहे, महापालिका जबाबदारी घ्यायला तयार नाही. तर त्या संदर्भात आता लग्नसराई आहे. लग्नसराईत खरेदीला लहान लेकरं कुटुंब वगैरे येत असतं. काही अपघात झाला किंवा जीर्ण इमारत पडली तर त्यावेळेस कोण जबाबदार राहील या गोष्टीचा? मालक झोपलेला आहे का? जागा मालक स्वतःची इमारत 100 वर्ष झाल्यानंतर त्याला पूर्ण जमीन जागा पाडून लेवल करायचा अधिकार असताना जागा मालक का अवघड कोर्ट कचेरी कॉर्पोरेशन इकडं जा तिकडं जा पळापळी करते? जागा मालक शेटे मालकांना स्वतःहून त्यांनी स्वतःची जागा पाडून जागा जमीन दोष केली पाहिजे. इतरांना त्या जागेमुळं जर काय मनुष्य सदोष वध झाला, मनुष्य जर मेला तर त्या माणसाची नुकसान भरपाईमध्ये सगळ्यात प्रथम जागा मालक, भाडेकरी, कॉर्पोरेशन, त्यासोबत असलेला जज, वकील हे सगळे लोक अपराधी राहणार. अहो तुम्ही कागदावरचे घोडे रंगवत असताना एखाद्याचा जीव गेल्यानंतर एखाद्याचा आधार तुटलेला असतंय, त्याच्यावर काय भीती होतीये, काय ह्याचा अभ्यास आहे का? सदरहू मी त्या शेटेंनाच ह्या जागेबद्दल गुन्ह्यात दोषी धरतो. शेटेंनीच स्वतःहून स्वतःची जागा पाडली पाहिजे.